चिंचोलीला पाकणीला आणि इकडं आणि तिकडं कोंडीत आनंद झाला, आनंद आनंद. कोंडी गावात आजचा तुमचा पहिलाच दिवस आहे, तर तुम्हाला ग्राहकांचं म्हणजे प्रतिसाद म्हणजे ग्राहक कसं वाटतंय, बरं आहे का कसं आहे? बरं आहे, बरं आहे, बरं आहे. नवीन दिवस आहे, बरं आहे. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज आमच्या कोंडी गावासाठी आणि कोंडी गावाच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व गावांसाठी एक आनंदाची बातमी आणि खुश खबर आहे. मित्रांनो, आपलं कोंडी गाव म्हणजे शहराच्या जवळ आहे, परंतु अजून देखील आमचं गाव आहे. इथल्या गावातील लोकांना बाजार करण्यासाठी, भाजीपाला आणण्यासाठी, तुम्हाला तर माहिती आहे रोजच ते भाजीपाला लागतोय, तो भाजीपाला खरेदी करण्यासाठी सोलापूरला जावं लागतंय, मोहोळला जावं लागतं, यदा कदाचित आपल्या बुधवार बाजारात देखील जावं लागतं. तर मित्रांनो, आता ही गैरसोय तुमची दूर होणार आहे. आपल्या आजूबाजूच्या खेडेगावातील पंचक्रोशीतील लोकांना एकदम त्यांची सोय होणार आहे, गैरसोय त्यांची दूर होणार आहे. आपल्या कोंडी गावातच आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्व म्हणजे आपल्या ग्रामस्थ जी संख्या आहे, सदस्य संख्या, त्यांनी सगळ्यांनी विचारपूर्वक करून आपल्या गावात एक निर्णय घेतलाय. कुठला निर्णय? तर आठवडी बाजार आपल्या गावात चालू व्हावा असा प्रस्ताव मांडला आणि तो सक्सेस देखील झाला आहे. मित्रांनो, तर आज रविवार आहे, रविवार 30/11/2025 पासून आपल्या कोंडी गावामध्ये बाजार सुरू झालाय. तर आजूबाजूच्या खेडेगावातील आमचे जे मित्रमंडळी असतील, जे पण आमचे शेतकरी बांधव असतील, जे व्यापारी असतील, जे विक्रेता, ग्राहक, खरेदी, सगळे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी ही बातमी चांगली आहे. तर तुम्ही देखील आपला जो पण शेतातला आपला माल असेल, डाळे असतील, कडधान्य असतील, भाजीपाला असतील, टमाटे, बटाटे, कांदा, मिरची, जे पण काय आहे ते आमच्या कोंडी गावात इथं मारुती मंदिराच्या समोर चौकात येऊन विकू शकताय आणि हाच माल तुम्ही खरेदी करू शकताय. तर त्यासाठी तुम्हाला आता कुठे मार्केटला यार्डाला जायची गरज नाही. यार्डाला गेलं तर तुम्हाला माहितीच आहे की तिथं दलाल असतात, तोलाई मागतात, हमाली मागतात, अनेक खर्च ते पूर्ण सगळं शेतकऱ्याच्या बोकांडी जाते. तर आता आपल्याला इथं शेतकरी म्हणून आपण स्वतः इथं भाजीपाला विकू शकतो आणि 4 पैसे आपल्या खिशात घालू शकतो. ही फायद्याची गोष्ट आमच्या कोंडी ग्रामस्थांनी केली आहे. तर ग्रामस्थांचं खरंच मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि ह्या खुशखबरीचा आणि ह्या योजनेचा खरंच सगळ्यांनी लाभ घ्या. आणि कोंडी गावात जरच्या रविवारी तुम्ही भाजीपाला आणा, विका आणि खरेदी करून जावा. छान वाटतं या आपल्या कोंडी गावात बाजार नव्हता, व्यवस्थित वाटालं, आनंद झाला. व्यवस्थित असाच भरू दे, हो चांगला बाजार व्यवस्थित भरू दे, व्यवस्थित. कुठं त्या चिंचोलीला पाकणीला आणि इकडं आणि तिकडं कोंडीत आनंद झाला, आनंद आनंद. बाजार भरल्यावर मी आले कुशीन आज मिरच्या घ्यायला व्यवस्थित, आणि बाजार व्यवस्थित द्यावा या लोकांनी. मामा नमस्कार. नमस्कार. मामा, तुम्ही कुठल्या गाव जाऊ? सावळेश्वर. सावेश्वर. तुम्ही काय काय भाजीपाला आणलाय? टमाटा आहे, दोडका आहे, वांगे आहे, घेवडा आहे, शिंपला मिरची आहे, भेंडी आहे, भोपळा आहे, मुळा आहे, मिरची आहे. बर, हे आमच्या कोंडी गावात आजचा तुमचा पहिलाच दिवस आहे, तर तुम्हाला ग्राहकांचं म्हणजे प्रतिसाद म्हणजे ग्राहक कसं वाटतंय, बरं आहे का कसं आहे? बरं आहे, बरं आहे, बरं आहे. नवीन दिवस आहे, बरं आहे. बरं आहे ना? हो, बर. म्हणजे भाव वगैरे कसं योग्य आहे? व्यवस्थित देता घेता. तुमचा हे स्वतःच्या शेतातला माल आहे का तुम्ही विकत आणलाय? माझं दुई बी आहे, व्यापारी बी आहे आणि घरचा बी आहे. घरचा बी आहे. तर म्हणजे तुम्ही अशा प्रकारे कुठलं कुठलं मार्केट करताय तुम्ही? मी शिरापूर करतो, अर्जेशन करतो, सावळेश्वर आणि एमआयडीसी. बरोबर. म्हणजे असे प्रत्येक गावाने प्रत्येक रविवार, म्हणजे मग आमच्या कोंडी गावात तुम्ही प्रत्येक रविवारी आता येणार का? हो, येणार की येणार. नक्की. हो, नक्की. माऊली नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? मार्डी. मार्डी. मार्डी मध्ये बाजार असते का? हो, असतो ना. आठवडी बाजार हो, असतो शुक्रवारी. शुक्रवारी असते का? बरं, आमच्या कोंडी गावातला बाजार बघून आता तुम्हाला इथं कसा प्रतिसाद कसा आहे? एक नंबर. मस्त आहेत, लोक पण व्यवस्थित आहेत, माणसाचा प्रतिसाद पण मस्त आहे. बरं, आमच्या कोंडी गावात तुमचा हा पहिला दिवस आहे, तुम्हाला इथं कोणी मानसिक त्रास वगैरे काय दिला? काय सुद्धा नाही, मस्त लोकांचं व्यवस्थित आहे, लोक जागा व्यवस्थित दिले, मस्त प्रतिसाद आहे लोकांचा पण. आमच्या गावातले लोक प्रेमळ आहेत ना? हा, प्रेमळ आहेत. बरं, आता नंतर जरच्या रविवार तुम्ही येणार म्हणा की? येणार फिक्स. धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. आपल्या कोंडेगावमध्ये आठवडी बाजार चालू झालेला आहे आणि गावची लोक गाडीवर जावा, बाहेरच्या आजूबाजूच्या गावाला जावा, गाडीवरनं पडा किंवा तिथल्या लोकांचं धडपण, तिथल्या लोकांनी त्रास द्या, गाडी धडकली किंवा मुद्दाम गाड्या आडवं घालणे, त्यापेक्षा आपल्या आपल्या गावात सोय केलेली आहे ग्रामपंचायतनं. आपल्या गावात बाजार 1 नंबर चालतोय आणि प्रत्येक शेतकऱ्याचा ताजा माल येतोय. शेतकऱ्यांना बी प्रोत्साहन आणि गावकऱ्यासाठी बी गावातल्या गावात सोय झालेली आहे. त्यामुळं बाहेर गावाला न जाता आपल्या आपल्या गावच्या लोकांनी आपल्या गावातनं आठवडी बाजार प्रत्येक रविवारी आपल्या गावात होणार आहे.
गावातल्या गावात खरेदी करा आणि शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना सुद्धा दोन्हीची सोय झालेली आहे. त्यामुळं आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बी फक्त कोंडीगावच्या नाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांची बी सोय झालेली आहे. त्यांनी प्रत्येकाने माल आपल्या गावात आणावा आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही हे आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं हमी घेतो. दुसऱ्या गावच्या व्यापाऱ्यांना गावचा त्रास कुठलाही होणार नाही याची आम्ही हमी घेतो. सर्व कोंडी व पंचकृषीतील ग्रामस्थांना आवाहन करतो की आजपासून आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कोंडी येथे बाजाराचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्या बाजाराच्या उद्घाटनामध्ये आपण आतापर्यंत बघितलं की पुराच्या ह्याच्यानं असेल किंवा दुष्काळाच्या ह्याच्यानं शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी तुम्ही इतर ठिकाणी जाण्यापेक्षा थेट शेतकऱ्याला सहकार्य म्हणून शेतकऱ्याकडं खरेदी करावं एवढीच विनंती करतो. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही एक कोंडी ग्रामस्थांच्या वतीने एक आश्वासन देतो की कोंडीमध्ये तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही, तुमच्यावर कोणीही दबाव आणणार नाही आणि तुम्हाला कोण इथं चोरीचा प्रकार कुठलाही घडणार नाही याची जबाबदारी आम्ही कोंडी ग्रामस्थ म्हणून आम्ही प्रत्येक जण या शेतकऱ्यांची आम्ही काळजी नवीन घेऊ. बाजाराला सुरुवात झालेली आहे. तसं तर आपलं गाव हे कोंडी गाव सोलापूर पासून जवळ आहे. मग शेतकरी बाजार सोलापूरला घेऊन जायचे, परंतु तिथे गेल्यानंतर भरती दलालाची व्हायची आणि शेतकऱ्याच्या हातात पैसे कमी यायचे. परंतु थेट शेतकऱ्याकडून माल ग्राहकाच्या ताब्यात जातोय, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा 2 पैसे फायदा होतोय. हा एक बाजारचा आपला फायदा आहे. तरी सर्वांना नम्रतेची विनंती की प्रत्येकाने दर आठवड्याला या ठिकाणी येऊन शेतकऱ्याकडूनच माल खरेदी करून इतरत्र जाणारा पैसा आपल्या शेतकऱ्याला राहावा हा एक बाजारचा उद्देश आहे. आणि हा एक उदात्त हेतू मनात ठेवून आपल्या ग्रामपंचायततर्फे बाजारचं नियोजन झालेलं आहे आणि उत्तरोत्तर या बाजाराला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद द्यावा आणि याला मोठं सहकार्य करावं. प्रत्येक हित सहकार्य म्हणजे थेट शेतकऱ्याला सहकार्य आहे. रामकृष्ण हरी. आज कोंडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कोंडी यांच्या वतीनं कोंडी गावामध्ये आठवडी बाजाराचं उद्घाटन सर्व प्रमुख मान्यवराच्या हस्ते व ग्रामस्थांच्या हस्ते झालेलं आहे. आणि या बाजारामध्ये सर्व स्वस्त आणि स्वच्छ ताजा असा माल सर्व ग्रामस्थांना मिळणार आहे. आणि या योजनेचा सर्व ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ घ्यायचा आहे. आपल्या गावापासून इतर सर्व आपले जे नागरिक होते ते इतर गावात जात होते आणि तिथं जाऊन स्वतः मोटरसायकल असेल रिक्षानं जाऊन तिथल्या बाजारामध्ये आपले धान्य खरेदी करत होते किंवा भाजीपाला खरेदी करत होते. त्यांचा त्रास लक्षात घेऊन सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं गावची नागरिकाची सोय व्हावी या हेतूनं हा आठवडी बाजार गावात चालू केलेला आहे. आणि या आठवडी बाजाराला पहिल्याच दिवशी आपल्या कोंडी ग्रामस्थांच्या कडून व इतर ग्रामस्थांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला सर्व ग्रामस्थांना व इतर नागरिकांना सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण व्यवस्थितपणे दर रविवारी दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा बाजार होणार आहे. या बाजाराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतोय. सर्व ग्रामस्थांनी आपल्या संपूर्ण व्यापाऱ्यांना चांगलं सहकार्य करायचं आहे आणि आपला माल आपण योग्य किंमत देऊन चांगला स्वच्छ असा माल खरेदी करून घेऊन आपला जो होणारा इतरत्र खर्च आहे तो वाचवायचा आहे अशी मी त्यांना सर्वांना कळकळीची विनंती करतो.